द बेस्ट निहिल हे होते निहिल ज्यांनी सामन्याचा पुरस्कार या ठिकाणी जिंकलाय. सर्वात आपण कमेंट्री बॉक्समध्ये ओटू कॉम बॉक्स हॅलो 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 माइक टेस्ट चेक. हॅलो 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 आगतम स्वागतम सुस्वागतम. श्री कुर्लाई मातोश्री चषक 2026 या स्पर्धेचा आज महाअंतिम दिवस आपण पाहणार आहोत. सफाळे परिसरातील दिग्गज आणि महानायक खेळाडूंचा पदस्पर्श आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने NCC सफाळे, विपक्षामध्ये दंडाखाडी असे दोन संघ प्रतिस्पर्धी स्वरूपामध्ये उभे ठाकलेले आहेत. जमलेल्या आमच्या तमाम क्रीडा रसिकांचं शब्द फुलांनी अंतःकरणापासून सहर्ष हार्दिक स्वागत. क्रिकेटच्या स्मरांगणामध्ये प्रांगणामध्ये पालघर क्रिकेटच्या वसुंधरेवरील आणि क्षितिज वलयावरील एक ब्रँडेड स्पर्धा आपण पाहतोय. श्री कुर्लाई मातोश्री चषक 2026. सलामीवीर दोन धाकड फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. विनायक करतातच बाबू या टोपण नावाने ज्याला प्रचंड प्रेम मिळालेलं आहे त्याची साथ आणि सोबत देण्याकरिता उमेश पटारी सारख्या एक हार्ड हिटर बॅटर A1 जोडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहे. पहिले षटक हाताळण्याकरिता गोलंदाज मिस्टर अवधूत बॉलिंग ट्रॅकवर. अवधूत दंडेकरचा पहिला बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. हवं असं कनेक्शन झालेलं नाहीये. चेंडू निघून जातोय. प्रॉपर शॉर्ट गली आणि शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटच्या सेंटरला खूप चांगल्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहू शकलात. सिंगलचं रोटेशन झालेलं आहे. दोन्ही संघ तुल्य बळ आहेत. मातब्बरच सफाळे परिसरामध्ये गाजलेले आहेत आणि आज आपल्या लौकिकाप्रमाणे खेळ त्यांना साकारावा लागेल. 5 षटकांच्या या सामन्यामध्ये एक धाव आहे फलकावर. 5 षटकांचं कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि सर्वसमावेशक क्रिकेटची अनुभूती आपण घेणार आहोत या मॅच मध्ये. लेफ्ट ऑन ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक दीपमध्ये तैनात आणि ओ हो पाय मात्र घसरला झेल परिपूर्ण करत असताना आणि त्याचा परिपाक आपण पाहतोय. षटकार 6 धावा पंचांच्या संख्येत पोहोचलेले आहेत. सुंदर प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा आणि अंपायर्स रिव्ह्यू या ठिकाणी घेतला जातोय. बघूयात झेल परिपूर्ण करत असताना क्षेत्ररक्षकाचे पाय सीमारेषेच्या पलीकडे गेलेले आहेत किंवा नाही याचं परीक्षण सध्या सुरू आहे. 6 सीटर युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून ॲज अ टेक्निशियन गौरव पाटील आणि त्यांच्या साथीने थर्ड अंपायर महेंद्र भोईर. तर्क आणि वितर्क सध्या सुरू आहेत आणि सरते शेवटी यथावकाश पद्धतीने थोड्याच वेळात योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. प्रयत्न चांगला होता. बऱ्याचदा आपण पाहतो सीमारेषे समीप असताना तुमचं बॉडी वेट कशा रीतीने तुम्ही मेंटेन करता ट्रान्सफर होत असते. खास करून झेल परिपूर्ण करत असताना थोडासा तोल जात असतो आणि ते घडलेलं आहे या चेंडूवर देखील. बघूयात एक्झॅक्टली काय डिसिजन येतोय. सध्या पंच शहानिशा करतात. सिक्सर 6 धावा. धन्यवाद महेंद्र भोईर. आपले मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. सात धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. उमेश पठारे यांची विस्फोटक सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी नशिबाची देखील साथ मिळाली आणि खूप छान पद्धतीने तो षटकार हा क्विकर वन होता. अत्यंत वेगवान स्वरूपामध्ये चेंडूची हाताळणी करण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा सिंगलचं हे रोटेशन आपण पाहतोय. सुंदर अशा वातावरणामध्ये रोमहर्षक आणि उत्साहवर्धक स्पर्धा श्री कुर्लाई मातोश्री चषक 2026. आयोजकांची भरपूर मेहनत आणि त्या मेहनतीचं फलित आजच्या दिवसामध्ये आपण अनुभवणार आहोत. अवधूत दांडेकर व्हेरी फर्स्ट ओव्हर मध्ये आतापर्यंत 2 सिंगल
एक षटकार. एनसीसी सफाळे संघ आपला 12वा खेळाडू रिपोर्टिंग करायचं आहे कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. पॉवर प्लेच्या बंधनामध्ये कशा रीतीने फलंदाजी केली जाईल याकडे लक्ष वेधेत आहे विनायक पाटील बाबू. जास्त वेळ मात्र तो शांत राहत नाही. प्रत्येक फलंदाजाच्या खेळाचं एक वैशिष्ट्य असतं आणि विनायक पाटील सातत्यपूर्ण रीतीने वेगवान फलंदाजी करण्यासाठीच ओळखले जातात. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग प्रभागामध्ये सजवलेला फटका आहे. आणखीन एक सिंगल परिपूर्ण केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहू शकाल. मागील 3 दिवसांपासून सातत्यपूर्ण रीतीने 6 सीटर युट्यूब वाहिनी या स्पर्धेला कव्हर अप करते. त्यांच्या साथीने दिग्गज पंच किशोर पाटील, नितेश कदम अँड महेंद्र भोईर यांनी या स्पर्धेला यशस्वी करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचललेला आहे. खूप सुंदर योगदान. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक टीप मध्ये तैनात. येथे मात्र जेल सुटला आहे. आज उमेश पठारेला नशिबाची साथ आहे. या आधी एक झेल परिपूर्ण झाला होता परंतु क्षेत्ररक्षकाचे पाय सीमारेषा पलीकडे गेले. आता हा झेल देखील चालून आला होता परंतु क्षेत्ररक्षकाने चुकी केली. 2 वेळा जीवनदान मिळालेलं आहे उमेश पठारे या खेळाडूला. धावफलक जाऊन पोहोचले फलकावर. 10 या अंकावर पहिल्या षटकाचा खेळ अधिकृत स्वरूपामध्ये समाप्ती अखेर झालेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 10 धावा फलकावरती परिपूर्ण स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकाल. प्रयत्नांची पराकाष्ठा, जीवाचा आटापिटा या स्पर्धेला यशस्वी करण्याकरिता मागील 2 महिन्यांपासून अथक मेहनत, अथक परिश्रम आयोजकांच्या वतीने घेतले जाते. आपल्या सरतोडी गावाचं नाव मोठं व्हावं, क्रिकेटच्या माध्यमातून खेळाडूंना चांगलं व्यासपीठ मिळावं या सफाळे परिवेशामध्ये आणि त्या हेतू उद्देशाने त्या दृष्टिक्षेपातून एक सकारात्मक प्रयोजन डोळ्यासमोर ठेवून या स्पर्धेचं आयोजन तथा नियोजन करण्यात आलेलं आहे. आदरणीय नितीनजी पवार यांची भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी सातत्यपूर्ण रीतीने. बंटी ठाकूर साहेब, आदरणीय हर्षद शिंदे, आदरणीय शशिकांत शिंदे साहेब, आदरणीय जतीन पवार, आदरणीय अनिकेत पवार, आदरणीय राजेशजी शिंदे, आदरणीय सुरेंद्र शिंदे, आदरणीय भूषण डोंगरे साहेब, आदरणीय अमोल शेलार मागील 2 महिन्यांपासून सक्रिय आहेत. भरपूर मेहनत केलेले आहे. आपल्या गावाचं नाव क्रिकेटच्या खेळामध्ये कसं पुढे घेऊन जाता येईल याकरिता प्रयत्नशील आणि सक्रिय राहिलेले आहेत. षटक क्रमांक 2 ची सुरुवात आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आलेल्या आहेत. मिस्टर समीर गोलंदाजी मार्कवर. ऑफस्टमच्या पलीकडे शफल झाले होते. फुटवर्क चांगलं बघायला मिळालं होतं परंतु गोलंदाजाने चेंडू थेट खोलवर टप्प्याचा हाताळला. फुलर लेनचा बॉल होता. थोडेसे निष्प्रभ राहिलंय उमेश पठारे. डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉस आहे. बॅटला खूप चांगल्या पद्धतीने हलकसं टिल्ट केलं होतं. बॅटचा मुखवटा मात्र या ठिकाणी खुला करण्यात आला होता उमेश पठारेच्या माध्यमातून आणि त्याचा फायदा मिळालेला आहे. चेंडू सरळ निघून जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. श्री कुर्लाई मातोश्री चषक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. जे जीवनदान मिळालंय त्या जीवनदानाचा फायदा उचलण्याकरिता प्रयत्नशील उमेश पठारे. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 14 या अंकावर. वन्स अगेन समीर आपल्या षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना पाहायला मिळतात. दर्जेदार स्पर्धा कुर्लाई मातोश्री चषक 2026 शेवटचा आणि महाअंतिम दिवस. इन ऍक्शन मध्ये शॉट ऑफ लेंथ दिलाय आणि काय जबरदस्त पुलचा फटका आहे. चेंडू सरळ निघून जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. श्री कुर्लाई मातोश्री चषक षटकार उमेश पठारेच्या बॅट मधून. ही संधी मिळाली उमेशला आणि त्या संधीचं सोन्यामध्ये रूपांतर केलेलं आहे. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता आणि प्रॉपर पद्धतीने क्रिकेटच्या पुस्तकातील पुलचा फटका खेळलाय. चेंडूला गुल केलाय सीमारेषेच्या पलीकडे. या षटकारासहित धावफलक जाऊन पोहोचतो फलकावर 2/0 20 या अंकावर. चांगला फटका. खराब चेंडूना मात्र थारा नाहीये. खोलवर टप्प्याचा बॉल. आणखीन एका सिंगलचं रोटेशन. पहिल्या विकेट करिता एक चांगलं फाउंडेशन या ठिकाणी बिल्डअप झालेलं आहे. दोन्ही फलंदाजांनी चांगली भागीदारी रचलेली आहे. एनसीसी सफाळे या टीम करिता 21 विदाउट लॉस 21 धावा फलकावर. आतापर्यंत उमेशच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार. भरपूर नशिबाची साथ. असं म्हटलं जातं की आयुष्यामध्ये 99% मेहनत आणि 1% नशिबाचा असतो. तो 1%
उमेश पठारीच्या बाजूने आहे या सत्रामध्ये. गोलवर टप्प्याचा चेंडू होता, हलकासा गती परिवर्तन करण्यात आलं. मागील 4 चेंडूंच्या तुलनेने हा चेंडू हलकासा स्लोवर वन होता आणि त्या कारणास्तव फलंदाज बीट झाले. निर्धावच्या स्वरूपामध्ये सांगत आहोत 21 धावा विदाउट लॉस. हा देखील शॉट ऑफ लेंथ आहे, चांगला फटका खेळलेला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. विनायक पाटील बाबूच्या बॅट मधून चेंडू सीमा रेषा पार. श्री कुर्लाई मातोश्री चषक चौकार. 2 षटकांचा खेळ अधिकृत स्वरूपामध्ये समाप्ती अखेर झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलक जाऊन पोहोचले फलकावर 25 या अंकावर. प्रथम फलंदाजी करत असताना एनसीसी सफाळे संघाची स्थिती आपण पाहतोय. 12.50 करंट रन रेट. चमचमणारी करंडक आमच्या मुख्य VIP डायसवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी आजचा दिवस मात्र ठरवणार आहे ही चमचमणारी करंडक कोणता संघ आपल्या घरामध्ये घेऊन जाणार. आजचा दिवस महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या परिवेशामध्ये देखील सुपर 8च्या माध्यमातून भारत आणि दक्षिण आफ्रिका असे 2 संघ आमने सामने उभे ठाकणार आहेत. अभिषेक शर्माचा फॉर्म चिंतेचा विषय जरी असला तरी देखील ईशान किशनने मात्र कसर भरून काढलेले आहे. सूर्यकुमार अशोक यादवच्या नेतृत्वाखाली सलग 2 वेळा भारतीय संघ मात्र आपली मदार कोरेल का. याआधी रोहित शर्माने खूप चांगलं प्रदर्शन करून दाखवलं ॲज अ लीडर आणि भारतीय संघाला विजेतेपदापर्यंत घेऊन गेले होते, परंतु आजचा दिवस सुपर 8च्या माध्यमातून भारतीय संघासाठी निर्णायक आहे. इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका तो महत्त्वपूर्ण सामना आज संध्याकाळी आपल्याला पाहायला मिळेल. वळ्यात मॅचच्या दिशेने जिथे अवधूत दांडेकर आलेले आहेत षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्कवर एक उंच सखल आणि सडपातळ बांधायचा क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळतोय. वाईड लॉंग ऑफच्या दिशेने खूप चांगला फटका या ठिकाणी सजवलाय. उमेश पठारीच्या बॅट मधून चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार. षटकार आणि षटकाराच्या सहाय्याने एनसीसी सफाळी संघ जाऊन पोहोचतोय प्रोग्रेस कार्डवर 31 या धाव संख्येवर. खूप चांगला फटका बघायला मिळाला. उमेश पठारीला जे जीवनदान मिळालंय त्याचा त्याने फायदा उचलण्यास सुरुवात केलेली आहे. चौकार षटकारांचा शंखनाद अत्यंत ओजस्वी आणि तेजस्वी विस्फोटक विध्वंसक आणि चित्रबानू फलंदाजीचं पृथक्करण. वन्स अगेन वार्डिश लॉंग ऑनच्या वरून उमेश पठारीच्या बॅट मधून बॅक टू बॅक सिक्सर्स. 2 चेंडू 2 षटकार. धाव फलक मात्र या ठिकाणी वेगाने प्रस्थान करते, मार्गाक्रमण करते आणि जाऊन पोहोचते 37 या धाव संख्येवर. काय बॅटिंग पाहायला मिळतोय. फलंदाजीचा उच्च श्रेणीय आणि उच्च स्तरीय दर्जा प्रस्तुत केलेला आहे उमेश पठारी या बॅटरने. काय स्ट्राईक रेट आहे आतापर्यंत उमेश पठारीच्या बॅट मधून तब्बल 4 षटकार आणि 1 चौकार खेचण्यात आलाय. वैयक्तिक 31 धावांची एक वादळी खेळी अवघ्या 9 चेंडूंमध्ये त्याने साकारलेले आहे. खूप चांगले बॅटिंग करतोय एनसीसी सफाळे संघ. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने मार्गाक्रमण करू लागलेला आहे. चांगली बॅटिंग. फलंदाज सेट होत आहेत. 9 चेंडूंमध्ये तब्बल 31 धावांची एक आक्रमक खेळ आपल्याला पाहायला मिळत आहे उमेश पठारीच्या बॅट मधून. 37 विदाउट लॉस. वन्स अगेन लेफ्ट केला वाईडिश लॉंग ऑन. परिकक्षेच्या वरून 3 चेंडूंमध्ये 3 टोले जंग षटकार. उमेश पठारी ऑन फायर. काय जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक 3 इन अ रो. धाव फलकाला जणू काही पंख लागलेले आहेत. 43 धावा विदाउट लॉस. चेंडू उपलब्ध करून द्यावा ही नम्र विनंती आहे ग्राउंड स्टाफला. अवधूत दांडेकरच्या विरोधामध्ये उमेश पठारेने मात्र हल्ला बोल केलेला आहे. आक्रमकतेचा आविष्कार आणि आक्रमकतेचा सितारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय उमेश पठारी. उसळलेल्या लाटांचा, उसळलेल्या समुद्राचा आणि शांत माणसाचा नाद कधीच करायचा नाही. पहिल्या 2 षटकांमध्ये उमेश शांत होता, परंतु आता तो अशांत झालाय आणि अत्यंत ज्वलंत स्वरूपाची फलंदाजी करतोय. मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः आग लावण्याचं काम केलंय. 3 चेंडू आणि 3 षटकार त्याच्या बॅटमधून. फुलटॉस मिड विकेटच्या दिशेने एक्झिक्यूट केलाय. एक डाव परिपूर्ण होतोय. दुसऱ्या धावेसाठी देखील स्टिअर झालेत, वालेत फलंदाज. खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळते. विनायक पाटील आणि उमेश पठारे
A1 जोडी आहे आणि A1 कामगिरी देखील केलेली आहे. पहिल्या विकेट करता आतापर्यंत 45 धावांची एक अभेद्य भागीदारी फलकावर सजलेले आहे. 45 विदाउट लॉस. खूप चांगली आणि या धाकड सुरुवात. आपल्या गोलंदाजीची धमक, दहशत, दरारा, साहस, धाडस, धैर्य आणि शौर्य दर्शवून दिलंय उमेश पठारेने. आणखीन एक फुल टॉस मिळालाय. खूप चांगल्या पद्धतीने बिटवीन द गॅप खेळलेले आहेत. चेंडू निघून जातोय वाईडिश लॉंग ऑन प्रभागाला क्लिअर करून सीमारेषा पलीकडे श्री कुर्लाई मातोश्री चषक चौकार. अर्धशतकाकडे वाटचाल सुरू झालंय. वैयक्तिक 12 चेंडूंमध्ये 43 या इंडिव्हिज्युअल स्कोरवर उमेश पठारे बॅटिंग करतोय. संघ जाऊन पोहोचलाय 49 या धावसंख्येवर. एनसीसी सफाळे संघ स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आहे. खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडूंमध्ये 43 धावा. सागर धुमाळाची तोडीपाड आठवण यावी. याच मैदानामध्ये 12 चेंडूंमध्ये 50 धावा करण्याचा रेकॉर्ड केला होता कुर्लाई कन्स्ट्रक्शन सफाळे. या संघाकडून खेळत असताना ती एक सॉलिड इनिंग आपण पाहिली होती. स्ट्राईकला रोटेट करतायत फलंदाज. धावसंख्येचा मात्र या ठिकाणी उच्चांक गाठला गेला. आतापर्यंत फलकावर 5वर 0 50 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ अधिकृत स्वरूपामध्ये समाप्ती अखेर झालाय आणि जबरदस्त टोटल आहे. धाव फलकावर तब्बल 50 धावा आपण पाहू शकतात. चांगली बॅटिंग. वैयक्तिक 44 या धावसंख्येवर उमेश पठारी हा फलंदाज आपण पाहतोय. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलेला आहे. अत्यंत दर्जेदार स्वरूपातील प्रदर्शन, स्वतःचा सार्थ विश्वास, स्वतःची गुणवत्ता, स्वतःचं पोटेन्शियल, सर्व काही गोष्टींचा अंगीकार केलेला आहे. म्हणतात ना की आयुष्यामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर कधीही स्वतःला कमी लेखायचं नसतं. कारण संपूर्ण जगाला बुडवण्याची क्षमता ठेवणारा समुद्र तेलाच्या एका छोट्याशा थेंबाला बुडवू शकत नाही, ही वास्तविकता आहे. आणि स्वतःवरचा सार्थ विश्वास, स्वतःमधील सुप्त गुण, स्वतःची कलात्मकता आणि त्या कलात्मकतेचा आविष्कार उमेश पठारेने या इनिंग मध्ये प्रस्तुत केलाय. 44 या इंडिव्हिज्युअल स्कोरवरती बॅटिंग करतोय. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. प्रतीकचा पहिला बॉल आहे. लॉफ्ट करण्याचं टेम्पटेशन चेंडू हवेमध्ये आहे आणि खूप सुंदर झेल परिपूर्ण करण्यात आलाय. 44 धावांची एक अत्यंत महत्वपूर्ण उपयुक्त संघाला स्ट्रॉंग पोझिशन मध्ये नेऊन ठेवणारी इनिंग साकारून तंबूच्या आश्रयाला परततोय उमेश पठारे. गुड बॅटिंग, दर्जेदार फलंदाजी केलेल्या संघाला एका सुस्थितीमध्ये घेऊन आलेल्या आहेत. 4थ्या षटकाचा खेळ विद्यमान आहे. 50 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. उमेश पठारेने आपली कामगिरी चोख पार पाडलेली आहे. अत्यंत विस्फोटक आणि विध्वंसक स्वरूपाचं प्रदर्शन राहिलं. उमेश पठारे यांची या जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करू लागलेले आहेत. मिस्टर किरण गुरुद्वान भरपूर चर्चेत नाव आहे, परंतु यंदाचा हंगाम जो आहे किरण गुरुद्वानसाठी त्याचा जो बेंचमार्क आहे, त्याचा जो ट्रेडमार्क आहे, जो लौकिकतेने पालघर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्र टेनिस बॉल क्रीडा विश्वामध्ये, अखंड भारतीय टेनिस बॉल क्रीडा विश्वामध्ये निर्माण केलेला आहे, त्या लौकिकाप्रमाणे कामगिरी 2025चा उत्तरार्ध आणि 2026च्या पूर्वार्धामध्ये झालेली नाहीये. या खेळाडूच्या आकडेवारी पालघर जिल्हा टेनिस बॉल क्रिकेटच्या चंदेरी, रुपेरी आणि सोनेरी इतिहासावरती खूप चांगल्या प्रकारे कोरण्यात आलंय. परंतु यंदाचा हंगाम लौकिकाप्रमाणे थोडासा शांततर आहे किरण गुरुद्वानसाठी. परंतु म्हणतात ना, फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. तो क्लास या नवीन वर्षामध्ये किरण गुरुद्वान दाखवतील किंवा नाही हे आपण पाहूया त्या मॅच मध्ये. 50 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. प्रतीक गावडचा पुढील बॉल. फुलटॉस बॉल आणि काय जबरदस्त एफर्ट्स आहेत. अत्यंत दर्जेदार स्वरूपाचं एक क्षेत्ररक्षण. जिथे चौकार येऊ शकला असता तेथे संघाकरिता 2 धावा वाचवण्याचं कार्य केलेलं आहे क्षेत्ररक्षकाने. अतिशय उच्चस्तरीय स्वरूपाचं तन मन धन सर्व समर्पण ही भूमिका आपण एक्सपिरियन्स करू शकलात. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये फक्त गोलंदाजी आणि फलंदाजी करून होत नाही, तर चांगलं क्षेत्ररक्षण देखील करावं लागतं. सर्व समावेशक बाबी
तुम्हाला दर्शवून द्याव्या लागतात. त्यावेळेस मात्र आपण पाहू शकाल काय जबरदस्त हा फटका सजवला गेला बघा. तत्काळ पुनरावलोकन, गुडघ्यावरती परिपूर्ण स्वतःला बॅलन्स केलं आणि हा फटका मात्र बघण्यासारखा. ही ओळख आहे, हा पक्का पकाया स्ट्रोक आहे किरण गुरुद्वांचा. प्रॉपर पद्धतीने गुडघ्यावरती बॅलन्स केला आणि त्यानंतर मात्र लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह खेळलेला आहे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. अशा प्रकारचे फटके इतिहासामध्ये देखील भरपूर वेळा, कारण स्लॉक स्वीपचा हा किंग आहे आणि भरपूर वेळा अशा प्रकारचे फटके ते खेळत असतात. आपल्या खराब फॉर्मशी झुंज घेत असताना आज मात्र सुरुवात चांगली केलाय सरतोडीच्या स्मरांगणामध्ये. लेफ्टेड स्ट्रोक आहे, चेंडू बराच काळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेले आहेत. अंदाज थोडासा चुकला, एका क्षणाला चल बिचल झाली होती, डबल माइंड सेट मध्ये गेलं होतं आणि त्या कारणास्तव हा जल मात्र सुटलेला आहे. नजर हटी, दुर्घटना घटी, एका क्षणाचा विलंब. तिथे क्षेत्ररक्षकाने असं फील केलं की कदाचित हा जेल थोडासा दूर आहे. त्याचं कॉन्सन्ट्रेशन पूर्णपणे लॅप झालं, लक्ष विचलित झालं आणि झेल देखील सुटला. एक जीवनदान मिळालंय किरण गुरुद्वानला. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावर. 6/0 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. फुटवर्कला खूप चांगलं रीड करतोय प्रत्येक चेंडूवरती हलकं सॉफ्टस्टमच्या पलीकडे शफल होऊन काऊ फेजला टार्गेट करण्याचा प्रयत्न किरण गुरुद्वानचा आहे. परंतु प्रतीक गावडचं इथे कौतुक करावं लागेल. तो फलंदाजाचा मनकवडा ओळखतोय. तुम्हाला जर गोलंदाज म्हणून यशस्वी व्हायचं असेल तर त्यामध्ये पहिली गोष्ट रिलीज पॉइंट वरीलचं कंट्रोल, दुसरी गोष्ट म्हणजे फलंदाजाचा स्टान्स तो तुम्हाला रीड करता आला पाहिजे. फलंदाज नक्की कोणत्या स्टंपवरती उभा आहे आणि त्याचा मनकवडा काय ते ओळखणं गरजेचं असतं. या सर्व गोष्टींचा अगदी यथोचित अंगीकार जेव्हा तुम्ही करता, एक सक्सेसफुल गोलंदाज म्हणून तुम्ही नावारूपाला येत असता. आपल्या गोलंदाजीमध्ये केलेलं व्हेरिएशन, चेंडूचा अचूक टप्पा, या प्रत्येक गोष्टीचा अंगीकार करावाच लागतो. अधिकृत स्वरूपामध्ये 4 षटकांचा खेळ अपरिपूर्ण झालेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावर 62. 62 धावा प्रथम फलंदाजी करत असताना एनसीसी सफाळे. बघा, पहिल्या 3 षटकांमध्ये 50 धावा आल्या होत्या आणि चौथ्या षटकामध्ये आलेल्या आहेत 12 धावा. खूप चांगली टोटल आहे. 4 षटकांमध्ये 62 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. उमेश पठारे नावाचं एक जबरदस्त वादळ आलं होतं. 44 धावांची अत्यंत उपयुक्त खेळी, संघाला सावरणारी, संघाला एका स्ट्रॉंग पोझिशन मध्ये घेऊन जाणारी इनिंग उमेश पठारे यांनी साकारली. ते बाद झाले. आता डावाची सर्व सूत्र हाती घेतलेले आहेत विनायक पाटील आणि किरण गुरुद्वान यांनी. सध्या 62 धावा फलकावरती परिपूर्ण झालेल्या आहेत. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी माहितीचा सामना. एका बाजूने आपण पाहू शकाल एनसीसी सफाळे सारखा बलाढ्य मातब्बर आणि दिग्गज संघ आहे. त्यांच्या विपक्षामध्ये दांडाखाडी. अशा 2 संघांमध्ये आजच्या दिवसातील ही दुसरी लढत इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. सुंदर अशा वातावरणामध्ये अत्यंत नेत्रलोचक, नेत्रदीपक, नयन मनोहरी, चक्षु विहंगम, अग्र मानांकित, अग्र वलयांकित, अग्रेसर उच्च श्रेणीय स्पर्धा श्री कुर्लाई मातोश्री चषक 2026 चा हा रणसंग्राम शेवटच्या षटकाला सुरुवात झालाय. प्रणय आलेले आहेत बॉलिंग ट्रॅकवर. सिंगलचं हे रोटेशन आपण पाहतोय. एनसीसी सफाळे 63 धावसंख्येवरती खेळतोय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अत्यंत दर्जेदार स्वरूपामध्ये फलंदाजीचं पृथक्करण सुरू आहे. स्लॉग ओव्हर मध्ये प्रणय कशा रीतीने कामगिरी करणार हे मात्र लक्षवेधी आणि लक्षणीय आहे. धावसंख्येचा ग्राफ थांबवेल किंवा नाही. चांगला बॉल आहे. प्रॉपर ज्युसी हाफ ऑली लेंथ अँड लाईन वरती चेंडू रिलीज झाला होता. त्यानंतर मात्र अपेक्षित फ्लाईट देखील मिळाली निर्धावच्या स्वरूपामध्ये. हे चेंडूची सांगता झालेल्या आहे. शेवटच्या षटकातील 4 चेंडू उर्वरित आहेत. इथे मात्र वाईट बॉल. पंच नितेश कदम, ब्रँड ऑफ टेंबी खोडावे यांचा इशारा. हा चेंडू पूर्णपणे खराब. अतिरिक्त स्वरूपातील एक धाव फलकामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. आतापर्यंत 64 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एनसीसी सफाळे संघाची स्थिती आपण पाहतोय. चांगलं क्रिकेट, गुणवत्तापूर्ण क्रिकेट श्री कुर्लाई मातोश्री चषक 2026च्या माध्यमातून अवधूत दांडेकर प्रचंड वेगाने पुढे सरसावलेले आहेत. पुन्हा एकदा एकच धाव, ती परिपूर्ण प्रणयने या स्लॉग ओव्हर मध्ये येऊन आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे. पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर डॉट, एक वाईड, पुन्हा सिंगल. 3 चेंडूंमध्ये कंजूस मारा त्याने केलेला आहे. प्रतिस्पर्धी संघाला शांत ठेवतोय. परंतु अजूनही 3 चेंडू या षटकातील येणे उर्वरित आहे आणि तेथे चांगली गोलंदाजी करणे मात्र अपरिहार्य. फुल
फुलटॉस होता, कन्वर्ट करण्यामध्ये अपयश आले फलंदाजाला. क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने प्रत्येक गावड पुढे सरसावले होते, परंतु हा देखील झेल सुटलाय आणि तत्पूर्वी 2 धावा पळून परिपूर्ण केलेल्या आहेत विनायक पाटील आणि किरण गुरुद्वान या दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्येचा ग्राफ हलकासा उंचावला जातोय आणि जाऊन पोहोचतोय फलकावर 67 या अंकावर. स्लॉग ओव्हर मध्ये अपेक्षेप्रमाणे धावा आल्या नाही. पहिल्या 18 चेंडूंमध्ये 50 धावा, परंतु त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये जे 10 चेंडू आपण पाहिलेले आहेत त्या 10 चेंडूंमध्ये 17 धावा आलेल्या आहेत. फुलटॉस बॉल आहे आणि येथे मात्र आपण पाहू शकाल स्ट्रेट बॅटचा वापर केला. चेंडू सरळ निघून येतोय समालोचन क्षेत्राच्या अभिवादनासाठी. विनायक पाटील बाबू च्या बॅट मधून एक आसमानी टोला, चेंडू सीमारेषा पलीकडे, षटकार, 6 धावा. खूप चांगली टोटल या ठिकाणी उभारण्यात आलंय. 73 धावा परिपूर्ण स्वरूपामध्ये आपण पाहतोय. एनसीसी सफाळे हा देखील लॉफ्टेड स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. सरते शेवटी हा झेल परिपूर्ण करण्यात आलाय, परंतु पहिल्या सत्राच्या समाप्ती अखेर तब्बल 73 धावा फलकावरती सजलेल्या आहेत. विजयासाठी 74 धावांचं भलं मोठं टार्गेट दांडाखाडी या संघासमोर सेट करण्यात आलेलं आहे. निर्धारित स्वरूपातील 30 चेंडूंमध्ये हाफ मॅच समरी जर आपण पाहिली तर तेथे आकर्षणाचा केंद्रबिंदू उमेश पठारे आहे, ज्याने 44 धावांचा एक जबरदस्त विस्फोट केला आपल्या संघाकरिता. विनायक पाटील यांनी चांगली साथ आणि सोबत दिली. 1 चौकार 1 षटकार विनायक पाटील यांच्या बॅटमधून आणि किरण गुरुद्वान वैयक्तिक स्वरूपातील 12 धावांचं योगदान किरणच्या बॅटमधून बघायला मिळालं. 74 धावांचं लक्ष्य 30 चेंडूंमध्ये दांडाखाडी या संघासमोर. चला यानंतर होणारा जो सामना आहे त्यासाठी पहिला ऑफिशियल पुकार आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मधून केला जाईल. तत्पूर्वी डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून आपण ऐकूयात एक छोटीशी धून आणि एवढ्या टॉस बॉक्स कडे. कुर्लाई मातोश्री चषक सर्वांचा जीव की प्राण. आमच्या कुर्लाई मातोश्री चषक सर्वांचा जीव की प्राण. सर्वांनी मिळून आयोजन केलाय कुर्लाई चषक हा छान. सर्वांनी मिळून आयोजन केलाय कुर्लाई चषक हा छान. कुर्लाई चषक हा छान, कुर्लाई मातोश्री चषक महान. कुर्लाई चषक हा छान, कुर्लाई मातोश्री चषक महान. विचार केलाय दोघांनी, हर्षद शिंदे राहुल वांजरेकरांनी. मंडपाची तयारी केली दोघांनी, जतीन पवार अनिकेत पवारनी. चषकाचा विचार केलाय दोघांनी, हर्षद शिंदे राहुल वांजरेकरांनी. मंडपाची तयारी केली दोघांनी, जतीन पवार अनिकेत पवारनी. नितीन पवार शशी शिंदे ना दिला या चषकाचा मान. अरे नितीन पवार शशी शिंदे ना दिला या चषकाचा मान. हा सर्वांनी मिळून आयोजन केलाय कुर्लाई चषक हा छान. सर्वांनी मिळून आयोजन केलाय कुर्लाई चषक हा छान. कुर्लाई चषक हा छान, कुर्लाई मातोश्री चषक महान. कुर्लाई चषक हा छान, कुर्लाई मातोश्री चषक महान. धन्यवाद. चला यानंतर होणारा सामना विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी वर्सेस मंगलमूर्ती विराथन. दोन्ही संघांचे कर्णधार आपण या भरपूर मेहनत या स्पर्धेचे धारकरी, आयोजक, नियोजक, संयोजक आणि शिल्पकार म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. 30 चेंडूंमध्ये 74 धावांचं टार्गेट.
तुषार झूम कर. ए स्कोर काढ ना भाऊ. स्कोर दे लवकर. झाला. जिग्नेश बारे आणि प्रतीक गावड. फलंदाजी करिता सज्ज. पहिला चेंडू क्विकर वन हाताळलेला आहे. एनसीसी सफाळे संघातील मोस्ट एक्सपिरियन्स प्लेअर मिस्टर पंकज यांना आपण पाहू शकतात ऍज अ फ्रंट लाईन बॉलर. चांगली सुरुवात केलाय. यावेळेस लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. काय जबरदस्त फटका खेळलाय. डोळ्याचं पारणं फेडणारा अत्यंत लावण्यखणी अभिजात सौंदर्य संपन्न क्रिकेटचं सौंदर्य ज्याच्यामध्ये दडलेलं आहे असा लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आलाय फलंदाज मिस्टर जिग्नेश बारीच्या बॅट मधून. गुड शॉट. फुलातून फटका खेळलेला आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या अंकावर. पुन्हा एकदा खूपच चांगला फटका. फुल फेस ऑफ द बॅट खेळलेले आहेत वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने. उमेश पठारे यांचं क्षेत्ररक्षण मात्र लक्षणीय होतं. अत्यंत दर्जेदार स्वरूपामध्ये या चेंडूला मात्र अटकाव निर्माण केला उमेश पठारे या क्षेत्ररक्षकाने. तत्पूर्वी दोन्हीही फलंदाजांनी 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. 6 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलंय. 3 चेंडूंचा खेळ संपन्न झालेला आहे. ते मिस टायमिंग स्ट्रोक आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. आणखीन एक धाव फलकामध्ये समाविष्ट केली जाते. खास करून पॉवर प्ले मध्ये पूर्णपणे अटॅकिंग अप्रोच दाखवावा लागेल फलंदाजांना. पहिल्या षटकापासून जर आपण विचार केला तर जवळपास रिक्वायर्ड रन रेट 15च्या घरामध्ये आणि त्या दृष्टिक्षेपातून पहिल्या 2 षटकांमध्ये जवळपास 35 ते 40 धावा कुठून काढणं अपरिहार्य आहे फलंदाजी करणाऱ्या दंडाखडी संघाला. प्रतीक गावड स्ट्राईक वरती आलेले आहेत. एक चांगला हुकमी फलंदाज. शोल्डर स्विंगर मॅसिव्ह मल्टी हिटर म्हणून ज्याची ओळख आहे. पंकज आपल्या षटकातील पुढील बॉल घेऊन प्रतीकच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला 2 क्षेत्ररक्षकांमध्ये. तिथे जुगलबंदीचा अभाव होता. किरण गुरुद्वान आणि उमेश पठारे. कॉलिंगचा पूर्णपणे तुटवडा त्या ठिकाणी भासला आणि त्या कारणास्तव झेल मात्र परिपूर्ण करू शकले नाही. मोमेंट तुम्ही बघा जिथे या किरण गुरुद्वान आणि उमेश पठारे दोन्हीही क्षेत्ररक्षक पूर्णपणे संदिग्ध अवस्था संभ्रमावस्था होती. फलंदाज प्रतीकला मात्र जीवनदान. यावेळेस लॉफ केला वाईडिश लॉंग ऑफच्या वरून. प्रतीक गावडच्या बॅट मधून चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार. मॅक्सिमम मास्टर स्ट्रोक. माइंड ब्लोइंग षटकार. 6 धावा. सुंदर फटका. यस डिझर. जी चर्चा आम्ही सातत्याने करत असतो. खूप चांगलं छायाचित्रण. अक्षरशः चेंडूवरील स्टिकर दिसेपर्यंत चेंडूला फॉलो केलं जातं. छायाचित्रकार हा स्वतः मात्र कधी मैदानामध्ये दिसत नसतो परंतु सगळ्यांना दाखवत असतो. आणि खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर मोठमोठ्या व्यावसायिक स्पर्धांमध्ये श्वास ओतण्याचं कार्य या छायाचित्रकारांच्या माध्यमातून होत असतं. जगातील पहिला कॅमेरामॅन जोसेफ निपोरे याचा वसा वारसा आणि व्रतवैकल्य जोपासणारा तुषार कुर्ले आपण पाहू शकाल ज्याने अत्यंत दर्जेदार स्वरूपाचं छायाचित्रण या स्पर्धेअंतर्गत केलेलं आहे. सलाम आहे, वंदन आहे या छायाचित्रणाला. येणारे चेंडू शिल्लक आहे 24 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजूनही 59 धावांचं टार्गेट समोर आहे.
वायडिश लॉंगऑफच्या दिशेने सजवलेला फटका इथून सहजगत्या सिंगल परिपूर्ण करतायत फलंदाज तुषार कुर्ले. आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. एखाद्या स्पर्धेला जर असीम उंचीवरती पोहोचवायचं असेल तर छायाचित्रण चांगलं होणं गरजेचं आहे. आणि आज या महाअंतिम दिवसामध्ये तुषार कुर्ले आपली भूमिका अत्यंत दर्जेदार स्वरूपामध्ये अदा करतात. कला ही माणसाला मिळालेली देणगी आहे, परंतु ती टिकवणे ही एक सर्वोत्तम साधना आहे आणि त्या साधनेचे दुसरं नाव बनले तुषार कुर्ले. 16 धावा फलकावरती परिपूर्ण झालेल्या आहेत. मिस्टर अमर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय षटक क्रमांक 2 मध्ये. हा फटका फसलाय. शॉर्ट पॉइंट मध्ये सुंदर जल परिपूर्ण केला जातोय. प्रतीक गावडच्या खेळीचा अंत. विकेट गिरता हुआ और एक सुमधुर संगीत बजता हुआ. नवीन फलंदाज आलेले आहेत मिस्टर धीरज गावड. फलंदाजी करिता तिसऱ्या क्रमांकावर. चांगला बॉल. प्रॉपर गुडलँड स्पॉट बघा. रिलीज पॉइंट तुम्हाला दाखवला जाईल 6 सीटर युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. हा प्रॉपर गुडलँड स्पॉट आहे आणि त्यानंतर हलकासा राईज. ते आय कोलॅबरेशन फार डळमळीत होतं. धीरज गावडने या चेंडूचा व्यवस्थित कटाक्ष घेतला नाही आणि तुम्हाला एक क्रिस्टल क्लिअर दाखवलं जात आहे. ते गौरव पाटीलचं मी कौतुक करेन. टेक्निशियन आहेत आणि काय सुंदर स्वरूपामध्ये हे तत्काळ पुनरावलोकन आपण पाहतोय. ही गुणवत्ता आहे 6 सीटर युट्यूब वाहिनीची. ज्या स्पर्धेमध्ये गेले तेथे आपले एक छाप सोडलंय. गौरव पाटील यांनी हा लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आहे. चेंडू भरपूर काळ हव्यामध्ये. उमेश पटारे हा चाणाक्ष क्षेत्ररक्षक आहे. चुकी करणार नाहीये. स्वतःची चुणूक, चपलता, चाणाक्षपणा, सावध, साक्षपी जागरूकतेची भूमिका अदा केलेली आहे उमेश पटारेने. धीरज गावड शून्याचा चष्मा घालून तंबूच्या आश्रयाला गॉन. यस डिझर्व. दुसरं षटक आतापर्यंत कमालीच राहिलेलं आहे. अमर शिलारच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर सिंगल आली, त्यानंतर विकेट, तिसरा चेंडू डॉट आणि चौथ्या चेंडूवर विकेट. 4 चेंडूंमध्ये 2 गडी गारद केलेले आहेत. केवळ 1 धाव खर्च केलेले आहे अमर. या गोलंदाजाने प्रतिस्पर्धी संघावरती दडपण निर्माण केलेलं आहे. आपल्या गोलंदाजीच्या धारेवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र प्रचंड वेगावरती स्वार होऊन हवेच्या लाटांवरती स्वार होऊन निघून जातोय सीमारेषा पलीकडे. पंच दर्शवतायत षटकार आणि या षटकाराच्या सहाय्याने दंडाखाडी संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. 22-22 या धाव संख्येवर. खूप चांगला फटका बघायला मिळाला आपल्या संघाकरिता. उपयुक्त फलंदाजीचं हे पृथक्करण आहे समीर गावड यांच्या माध्यमातून. समीरला ठाऊक आहे आपल्याला 74 धावा चेस करायच्या आहेत आणि या सातत्यपूर्ण रीतीने मोठे फटके येणं गरजेचं आहे. मोठ्या फटक्यांचं निरंतर येत राहणं हे अपरिहार्य आणि अगदी जणू काही डगआउटमधून सेट होऊन आल्याप्रमाणे या फटक्याला त्याने सजवलं. खूप चांगलं प्रॉपर एक्झिक्युशन बघायला मिळालं.
शॉर्ट एक्स्ट्रा कवचच्या दिशेने सजवलेला फटका उमेश पठारी पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण करतात आपल्या संघाकरिता. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे आणि या 2 षटकांच्या समाप्तीखेर धावफलक जाऊन पोहोचलाय 22 या धाव संख्येवर. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडूंमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजूनही 52 धावांचं टार्गेट समोर आहे. बघा कंपॅरिझन तुम्हाला दाखवलं जाते, खूप चांगलं ग्राफिक्स. जिथे प्रथम फलंदाजी करत असताना NCC सफाळे संघाच्या 25 धावा झाल्या होत्या आणि दांडाखाडी संघाच्या 22 धावा, परंतु 2 गडी गारज झालेले आहेत. ॲज कम्पेअर जर आपण विचार केला तर धावा चांगल्या आलेल्या आहेत. विकेट जरी 2 गेले असतील तरी देखील करंट रन रेट हा 11च्या घरामध्ये. आता 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 52 धावांचं टार्गेट समोर. एक चांगला बॅटर मैदानामध्ये आहे, अर्थातच जिग्नेश बारी. भरपूर पोटेन्शियल, एक प्रॉलिफिक युटिलिटी प्लेअर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. मैदानाच्या आतमध्ये अगदी चहूबाजूंनी चौफेर फटकेबाजी करण्याचे सप्तरंग तो उधळू शकतोय. आपल्या टॅलेंटला युटिलाइज करण्याची ही वेळ आहे, जिथे 18 चेंडू आणि 52 धावांचं टार्गेट समोर राहिलंय. जिग्नेश बारीला स्वतःचा क्लास दर्शवावा लागेल. क्रिकेटच्या खेळामध्ये मैदानामध्ये उतरल्यानंतर स्वतःला कधी कमी लेखूच नका. म्हणतात ना की 5 करोड रुपयांचा चेक जर तुम्हाला लिहायचा असेल तर 5 करोड रुपयांचा चेक लिहिण्यासाठी 5 रुपयांच्या पेनची आवश्यकता असते. म्हणून क्रिकेटचं कार्यक्षेत्र असो किंवा कुठलंही कार्यक्षेत्र असो, प्रत्येकाचं महत्त्व हे अगणित आहे, एकमेवा द्वितीय आहे. लॉंग ऑफ परिकक्षेमध्ये सजवलेला फटका. अमर कुठल्या प्रकारची चुकी करणार नाहीये. जिग्नेशच्या खेळीचा अंत झालाय. आणखीन एक झटका लागतोय दांडाखाडी टीमला. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक, 52 धावांचं टार्गेट समोर. NCC सफाळे संघ थोडासा मात्र दरारा निर्माण करतोय प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधामध्ये. चला, यानंतर होणारी लढत दोन्ही संघांचे कर्णधार आपण यावं नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता. एका बाजूने विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी आणि त्यांच्या विपक्षात मंगलमूर्ती विराथन. दोन्हीही संघांचे कर्णधार आपण यायचं आहे नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता. टॉस बॉक्स जवळ ही प्रेमळ विनंती आहे. मंगलमूर्ती विराथन आणि दुसऱ्या बाजूला विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी या 2 संघांमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल. विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी टीमचा कॉल असेल. कॉईन स्पिन केला जातोय आदरणीय हर्षदजी शिंदे सरांच्या शुभ हस्ते. काटाचा कॉल या ठिकाणी केला गेलाय आणि यस, काटाला टॉस जिंकला काय निर्णय असेल? फिल्डिंग. ऑल द बेस्ट. बोथ टीम्स टॉस या ठिकाणी जिंकलाय विठ्ठलवाडी टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला जाऊ. आपण कॉम्बॉक्स मध्ये ओटी कॉम्बॉक्स. म्हणून मॅच ब्रेक मध्ये ओव्हर संपल्यावर घ्या. वाईट दिला का नाही दिला? वाईट दिला. इनिंग ब्रेक मध्ये गेला यायला पण पाहिजे ना कॅप्टन. कॅप्टन येतात इनिंग संपला. वाईट दिला का रे? हो. माझा प्रॉब्लेम झाला कॉल आला. वेलकम बॅक. पूर्णपणे हावी होत असताना सद्यस्थितीमध्ये NCC सफाळे या मॅच मध्ये आपण पाहतोय 23 या अंकावर धाव फलक मात्र स्थिरावलेला आहे. 74 धावांच्या प्रत्युत्तरादाखल सद्यस्थितीमध्ये संघर्ष करतोय दांडाखाडी संघ. चांगली गोलंदाजी होते. चला, न्यू बॅटर आपण थोडेसे घाई करा, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. वन्न धावांचं टार्गेट समोर. नवीन फलंदाज मिस्टर अवधूत दांडेकर 6व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी प्रस्थान करतायत 22 च्या खेळपट्टीच्या दिशेने. संघ अडचणीमध्ये आहे आज. अवधूत दांडेकर कशा रीतीने खेळणार हा देखील एक मोठा यक्ष प्रश्न आहे. क्रिकेटच्या मैदानामध्ये धावा चेस करत असताना कॅल्क्युलेशन खूप मॅटर करतं. महेंद्रसिंग धोनी यांना आपण पाहिलं होतं, ग्रेट फिनिशर म्हणून उगाचच नावारूपाला नाही आले. त्यामागे देखील एक स्ट्रॅटेजी होती. जवळजवळ 15 ते 16 षटकं सिंगल डबलच खेळायचे महेंद्रसिंग धोनी आणि ते करत असताना प्रतिस्पर्धी संघाचा नक्की गेम प्लॅन काय आहे याचं प्रॉपर रीडिंग करायचे आणि शेवटच्या 5 ते 6 षटकांमध्ये समोरच्या संघाचा गेम प्लॅन
प्रॉपर रीड केल्यानंतर मात्र अटॅकिंग अप्रोच धारण करून जागतिक क्रिकेटच्या वसुंधरेवरील सर्वाधिक यशस्वी फिनिशर या नावाने आज देखील त्यांची ओळख आहे. परंतु फिनिशर उगाच नाही बनला. क्रिकेटच्या खेळामध्ये तुमच्या बौद्धिक क्षमता, मानसिक क्षमता तपासल्या जातात आणि तेथे MS धोनी नेहमीच अव्वल होतं. येथे 74 धावांचा पाठलाग करत असताना कॅल्क्युलेशन थोडंसं चुकलंय. धावांचा ग्राफ्ट आहे 24 अंकावर. गाडीचा गिअर थोडासा चेंज करावा लागेल फलंदाजांना. क्विकर वन हाताळला परंतु दिशेमध्ये भरपूर भटकंती. व्हाईट बॉलचा इशारा दिलाय पंच नितेश कदम यांनी. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर हळूवार पद्धतीने 25 या अंकावर. हे षटक क्रमांक 3 प्रगती पथावर आहे. स्वप्नीलच्या माध्यमातून शॉर्ट रनअप आणि वेगवान गोलंदाजी असं पृथक करणे स्वप्नीलच्या षटकाचं. हा देखील चेंडू भरपूर काळ हवेमध्ये. चांगलं जजमेंट बघायला मिळालं. डीप मिड विकेट झोन मध्ये अत्यंत बहारदार स्वरूपाचं क्षेत्र रक्षण आपण पाहतोय. आणखीन एक झटका लागलेला आहे फलंदाजी करणाऱ्या दांडाखाडी संघाला. या तिसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर सामन्याला अक्षरशः कलाटणी मिळते. कारण विकेट देखील येत आहेत. धावा दुसऱ्या बाजूने परिपूर्णरित्या थांबवण्यात आलेल्या आहेत आणि अशा स्थितीमध्ये दांडाखाडी संघ हा मात्र बॅकफुटला जाऊन पोहोचलाय. गडी बाद होण्याचा क्रम जर आपण तपासून पाहिला तर आतापर्यंत तंबूच्या आश्रयाला निम्मा संघ परतलेला आहे. श्री कुर्लाई मातोश्री चषक 2026 सफाळे गटामधील रथी आणि महारथींनी शृंगारलेला खेळ आपण पाहणार आहोत. क्रिकेट खूप मोठा लेवलर म्हणून गणला जातो. प्रत्येक चेंडूवरती संघर्ष हा तुम्हाला करावाच लागतो. विराट कोहली यांनी आंतरराष्ट्रीय वसुंधरेवरील जेव्हा 85 शतकं परिपूर्ण केली त्यांना प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही मैदानामध्ये उतरता तेव्हा एक्झॅक्टली काय फिलिंग असते. आणि विराट कोहलीने उत्तर दिलं होतं की आजही मैदानामध्ये उतरल्यानंतर एक धाव कशी परिपूर्ण करावी, सिंगल डबल कसे शोधावेत हा प्रश्न माझ्या समोर असतो. जर एवढ्या मोठ्या लेजंड खेळाडूचे शब्द असतील तर यावरून तुम्ही क्रिकेट या खेळाची क्षमता आणि या स्तर दोन्हीही तपासू शकतात. येथे प्रत्येक चेंडूवरती जो संघ संघर्ष करतो तोच सरतेशेवटी मात्र विजयी ठरत असतो. क्रिकेटपेक्षा मोठा कोणताही खेळाडू कधीही होऊ शकत नाही. धावांची टोटल आहे फलकावर 26 या अंकावर. षटक क्रमांक 3 मधील अधिकृत असे आतापर्यंत 5 चेंडू परिपूर्ण झालेले आहेत. क्रिकेट खेल नाही है बच्चों का, यहाँ पे तेल निकल जाता है अच्छो अच्छो का. आणि प्रत्येक चेंडूवरती जर तुम्ही संघर्षाची भूमिका नाही घेतली तर हा खेळ मात्र बदलत असतो. चांगला फटका, बॅटला प्रॉपर स्विच केलंय अवधूत दांडेकरच्या बॅट मधून. चेंडू सीमारेषा पलीकडे. श्री कुर्लाई मातोश्री चषक चौकार आहे आणि या चौकाराच्या सहाय्याने दांडाखाडी संघ जाऊन पोहोचलाय फलकावर 30 या अंकावर. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि विजयासाठी 44 धावांचं लक्ष हे समोर आहे. 12 मध्ये 44 होऊ शकतात. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण कित्येक वेळा धावा चेस होताना पाहिलेला आहे. प्रयत्न करावे लागतील दांडाखाडी टीमला. 12 चेंडू आणि 44 धावा. आताच पार पडलेल्या 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये शगुन डेव्हलपर्स मनोरच्या ऐतिहासिक क्रीडांगणामध्ये सचिन टोकरे या फलंदाजाने 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता असताना अभूतपूर्व रीतीने त्या धावा चेस केलेल्या आहेत. 12 चेंडूंमध्ये 44 धावांची आवश्यकता असताना एका बाजूने अवधूत दांडेकर त्याची साथ आणि सोबत देणारा फलंदाज मिस्टर भाग्येश गावड यांना मात्र आज इतिहास लिहायचा आहे. आपण सामन्याला जिंकवू शकतोय. प्रयत्न तर करावेच लागतील. 12 चेंडूंमध्ये जवळपास 7 मोठे फटके ते अत्यावश्यक झालेत. खूप छान पद्धतीने खोलवर टप्प्याचा चेंडू रिलीज करण्यात आलाय. ऑनली सिंगल, एकच धाव मिळते. अवधूत दांडेकर पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आलेले आहेत. षटकार चौकार, षटकार चौकार खेचणं अत्यावश्यक. आता अटॅकिंग अप्रोच शिवाय जास्त पर्याय नाहीयेत. अवधूत दांडेकरला ते करून दाखवावं लागेल. स्वतःची क्षमता, स्वतःचा टॅलेंट. जेव्हा सामना फसलेला असतो, समुद्राच्या मध्यावरती फसलेल्या नौकेला किनाऱ्यापर्यंत घेऊन यायचंय अवधूत दांडेकरला. यावेळेस मात्र फॉलिंग स्वीप, काय जबरदस्त फटका आहे. सर्व समर्पणासहित या फटक्याला सजवलंय. बघा तत्काळ पुनरावलोकन. जेथे फटक्याची निवड केलंय प्रॉपर पद्धतीने, स्वतःचं बॉडी वेट ट्रान्सफर केलं आणि त्यानंतर लॉंग लेग परिकक्षेला मानवंदना देणारा हा उत्तुंग फटका आलाय षटकाराच्या स्वरूपामध्ये. रॅम शॉट आणि फॉलिंग स्वीप जणू काही मिश्रण होतं.
या स्ट्रोक एक्झिक्युशन मध्ये अवधूत दांडेकरच्या बॅट मधून आशा अपेक्षा आणि अभिलाषानं जिवंत ठेवतोय. अवधूतला ठाऊक आहे आणखीन जर 2 ते 3 मोठे फटके आले गोलंदाजावरती देखील प्रेशर क्रिएट होणार. येथे 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून देखील टार्गेट समोर आहे. ॲक्युरेट 37 धावांचं. 10 मध्ये 37 होऊ शकतात. लढावं लागेल, झगडावं लागेल, संघर्ष करावाच लागेल. 10 चेंडू 37 धावा. अमर शेलार षटकातील 3रा चेंडू घेऊन ते मात्र डॉट आलेला आहे. निर्धाव स्वरूपामध्ये चेंडूची सांगता 9 चेंडू आणि 37 धावांची निकड. तुमचा बॉडी लँग्वेज धावा चेस करत असताना कधीही शोल्डर डाऊन होऊन देऊ नका. झाडावर बसलेला जो पक्षी असतो त्याला फांदी तुटण्याची कधी भीती नसते, कारण फांदीपेक्षा स्वतःच्या पंखांवर त्याचा जास्त विश्वास असतो. तो विश्वास फलंदाजाला स्वतःवरती दाखवावा लागेल या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी आहे. अमर शेलारच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू रिलीज केले जात आहेत. आता 8 चेंडू आणि 37 धावा. प्रेशर वाढलेला आहे फलंदाजी करणाऱ्या संघावर. 8 चेंडूंमध्ये 6 उत्तुंग षटकार खेचावे लागतील. या सामन्यामध्ये आपला दमखम सिद्ध करण्याकरिता सध्या पारडं जड झालेलं आहे एनसीसी सफाळे संघाचं. मोमेंटमला आपल्या बाजूने कॅरी केलंय. अमर शेलार 5वा चेंडू घेऊन यावेळेस मात्र जबरदस्त पद्धतीने डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडूला पुल केलाय. सीमारेषा पलीकडे गुल केलाय. षटकार आलाय अवधूत दांडेकरच्या बॅट मधून. 7 चेंडू आणि 31 धावा असं समीकरण. अवधूतला थोड्या वेळासाठी रिंकू सिंगचा आदर्श घ्यावा लागेल. कोलकाता नाईट रायडर्स या संघाकडून खेळत असताना अशाच पद्धतीने मात्र 5 षटकार खेचून सामना जिंकवला होता. क्रिकेटच्या खेळामध्ये अशक्य असं काहीच नाही, फक्त तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. आपल्या हातामध्ये फक्त प्रयत्न करणं आहे. परिणामांची चिंता कधीही करायची नाही. कुरुक्षेत्रावर जेव्हा कर्णाच्या अगदी रथाचं चाक अटकलं होतं तेव्हा मात्र थोडासा इमोशनल झाला होता अर्जुन आणि तेथे भावनिक दृष्टिक्षेपातून पाहत होता. परंतु श्रीकृष्ण स्वामींनी त्याला एकच सांगितलं की हा लढण्याचा काळ आहे, हा संघर्षाचा काळ आहे. जेव्हा द्रौपदीचं स्वयं अगदी वस्त्रहरण झालं होतं तेव्हा मात्र कर्णाचा नैतिकतावाद कुठे गेला होता आणि त्यानंतर मात्र कर्णाचा पराभव करण्यात आला. तसंच क्रिकेटमध्ये देखील आहे. जेव्हा तुम्ही लढत असता क्रिकेटच्या खेळामध्ये जिंकण्याचा एकंदरीत दृष्टीने वाटचाल करत असता तेव्हा प्रयत्न करणे तुमच्या हातामध्ये आहे. ते प्रयत्न करावे लागतील. अवधूत दांडेकरला 7 चेंडू आणि 31 धावा होऊ शकतात. अजूनही या सामन्यामध्ये 80-20चं प्रेडिक्शन शेष आहे. 7 चेंडू 31 धावा. अमर शेलार षटकातील शेवटचा बॉल घेऊन. चला गाई करा, जास्त वेळ घेऊ नका. थोडस फंबलिंग त्या ठिकाणी आहे. 7 बॉल रिमेनिंग and 31 रिक्वायर्ड टू विन. 31 धावांचं टार्गेट अजूनही समोर आपल्याला पाहायला मिळतं. 19 डिसेंबर 2024च्या दिवसामध्ये 6 चेंडूंमध्ये 36 धावांची आवश्यकता असताना अनिकेत हरवटे यांनी देखील 6 षटकार खेचून सामना फिनिश केला होता. इतिहास साक्षीदार आहे. आपण दावा करू शकतो या विश्वासाने फलंदाजी करावी लागेल दांडाखाडी टीमला. वाईड स्ट्रॉंग ऑफच्या दिशेने सजवलेला फटका 1 बाउन्स आणि ओव्हर द बाउंड्री लाईन. अवधूत दांडेकरच्या बॅट मधून नेत्रलोचक स्वरूपातील चौकार. आता 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 27 धावांचं टार्गेट समोर आहे. मॅच परिपूर्णरित्या बनलेले आहे. अवधूत दांडेकरला मात्र साथ द्यावी लागेल. भाग्येश गावड यांना देखील चांगले फटके खेळावे लागतील. दोन्हीही बाजूंनी जोर लावावा लागेल. 6 चेंडू आणि 27 धावांचं लक्ष समोर पाहायला मिळतं. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता है यारो, हौसलों से उड़ान होती है. प्रयत्न 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 वाळूचे कण रगडितात तेलही गळे. कष्टाविण फळ नाही, कष्टाविण राज्य नाही, आळसे कष्ट चुकविती हीन जन. येथे अवधूत दांडेकर आणि त्याच्या साथीने भागेश. 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता असताना एनसीसी
सफाळे संघाच्या विरोधामध्ये एक चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. सफाळे संघाने खूप चांगली कामगिरी केली आहे. खास करून आपण उमेशला पाहिलं, 44 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. त्यानंतर अमर शेलारने केलेली गोलंदाजी ते देखील तितकीच उल्लेखनीय राहिली. स्वप्नीलची मिळालेली साथ, पंकजने करून दिलेली सुरुवात आतापर्यंत या सामन्यामध्ये बनून राहिलेल्या आहेत. परंतु 6 चेंडू आणि 27 धावा असं समीकरण असताना कशा रीतीने फलंदाजी करणार भाग्येश गावड, याकडे मात्र दांडाखाडी संघाचं लक्ष परिपूर्ण आहे. आज हिरो बनण्याची संधी चालून आलंय. 6 चेंडू गंजून संपण्यापेक्षा झिजून संपलेलं केव्हाही चांगलं. हा झिजण्याचा काळ आहे. पहिलाच बॉल ते पंच मात्र बहुधा इंटरेस्टेड आहेत. यस, वाईट बॉल. फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. हा गेम प्लॅनचा भाग आहे. अवधूत दांडेकरने स्ट्राईक आपल्याकडे राखून ठेवलंय. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 26 धावांची आवश्यकता अजूनही समोर. कष्ट करून आयुष्य घडवण्यामध्ये जी गोष्ट आहे त्या आयत्या पिठावरती रेगा ओढण्यात नाहीये. तो कष्टाचा काळ दांडाखाडी संघासाठी उभा राहिलाय. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना 26 धावांचं लक्ष जे समोर आपण पाहतोय. म्हणतात ना, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाची लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही, चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळते 70. नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. ती कणखर भूमिका येथे घ्यावी लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. लॉफ केला अवधूत दांडेकरने. अजूनही सामन्यामध्ये हॅलो हॅलो या बात आहे अवधूत दांडेकर. या मॅच मध्ये दांडाखाडी संघ अजूनही बनवून वन्स अगेन लॉफ केलं. ही खासियत आहे. हॅलो 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 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 14 धावांचं टार्गेट समोर राहिलंय. लढण्याची भूमिका आहे, संघर्षाची भूमिका आहे. क्रिकेट याच गोष्टींसाठी ओळखला जातो. बघा, एक वेळ अशी होती या मॅच मध्ये जेव्हा 12 चेंडूंमध्ये 44 धावांची आवश्यकता होता. परंतु अवधूत दांडेकरने केलेला संघर्ष, केवळ 9 चेंडूंचा सामना केलाय, 33 धावांची वादळी खेळी साकारलंय. ही मॅच बनवून 4 चेंडू आणि 14 धावा. क्रिकेटमध्ये कोणत्याही खेळाडूला हलक्यात घेऊ नका. प्रत्येक चेंडूवर लढा. आता एनसीसी सफाळे संघाला देखील हेच सांगावं लागेल. त्यांच्याकरिता देखील हा संघर्षाचा काळ आहे. वन्स अगेन शॉट पूल केलाय मिड विकेटच्या दिशेने. पंकज त्या ठिकाणी तैनात आहेत. सिंगल तर येते. दुसऱ्या धावेसाठी वालेत. हा खूप मोठा क्षण असू शकतो. परंतु अवधूत दांडेकर क्या बात आहे. हे समर्पण बघा. एकदा अवधूत दांडेकर करता टाळ्यांचा जोरदार कडकडाट आला पाहिजे. काय फायटिंग स्पिरिट दाखवतोय मैदानामध्ये. एक तर्फे सामन्याला घेऊन चाललाय. धावसंख्या जाऊन पोहोचलेले आहे फलकावर 62 या अंकावर. येणारे चेंडू शिल्लक आहे 3 आणि 3 चेंडूंमध्ये विजयासाठी 12 धावांचं लक्ष हे समोर पाहायला मिळतं. सामना होता कुठे, सामना येऊन पोहोचलाय कुठे. क्रिकेट इज द गेम ऑफ मायटी अनसर्टिनिटी. महान अनिश्चिततेचा असा खेळ. अवधूत दांडेकर गेम चेंजर, फिनिशर, चेस मास्टर बनलेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण विराट कोहली ला भरपूर वेळा असे सामने भारतासाठी जिंकवताना पाहिलंय. परंतु सध्या दांडाखाडी गावचा चेस मास्टर अवधूत दांडेकर मैदान गाजवतोय. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 11 धावांचं लक्ष समोर. ही झुंजार खेळ आहे. ही तडाखे बंद खेळ आहे.
10 चेंडूंमध्ये 350च्या स्ट्राईक रेटने 35 धावांची खेळी. अवधूतच्या बॅट मधून यावेळेस वन्स अगेन वन बाउन्स आणि वरती बाउंड्री लाईन. काय फलंदाजी केलंय. कोण आला रे कोण आला. दांडा खाडीचा वाघ आलाय सरतोडीच्या क्रीडांगणामध्ये आणि त्याने डरकाळी फोडलंय या मॅच मध्ये. चला पाण्याची सुव्यवस्था करा मैदानामध्ये. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 7 धावांचं लक्ष समोर आपल्याला पाहायला मिळतं. या गोष्टीचा उल्लेख मी पहिल्या चेंडूपासून करत होतो की क्रिकेट खूप मोठा लेव्हलर आहे. येथे कोणताही खेळाडू क्रिकेटच्या खेळापेक्षा मोठा होऊ शकत नाही. जो खेळाडू आणि जो संघ प्रत्येक चेंडूवरती लढणार तोच संघ जिंकणार आणि ती लढाऊ भूमिका अवधूत दांडेकरने या मॅच मध्ये दाखवून दिलेलं आहे. वन मॅन शो वन मॅन आर्मी. काय प्रदर्शन केलंय. फिनिशर मॅन ऑफ क्रायसिस संकट मोचक तारणहार. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 7 धावांचं टार्गेट समोर आहे. जबरदस्त हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. युट्यूबच्या माध्यमातून देखील सध्या 300 पेक्षा जास्त प्रेक्षक जोडले गेलेले आहेत या मॅचचा आस्वाद घेण्याकरिता. कारण सामना तितकाच रोचक रोमांचक आहे. अवधूत दांडेकरने जी खेळी साकारलेली आहे खरोखरच उल्लेखनीय. म्हणतात ना पिंपळाच्या पानासर पिंपळाच्या रोपासारखा खडकावरती उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्धास्तपणे निर्धाराच्या वाटेवरती चालता आलं पाहिजे. अरे वादळांचं काय आहे. ती येतात आणि जातात परंतु आपण मात्र मातीत घट्ट पाय रोवून उभं राहिलं पाहिजे आणि मातीमध्ये पाय रोवलेत अवधूत दांडेकरने. चेंडू शिल्लक आहे 1. धावा हव्या आहेत 6. इतिहासाची पानं जर आपण उलगडून पाहिले तर लेट 1980 मध्ये 1986 मध्ये 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असताना चेतन शर्माच्या विरोधामध्ये जावेद मियादादने षटकार खेचला होता आणि 7 वर्षांपूर्वी निधास ट्रॉफी मध्ये 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असताना दिनेश कार्तिकने षटकार खेचला होता. येथे अवधूत दांडेकरला तो रोल प्ले करायचा आहे. 1 चेंडू शिल्लक आहे 6 धावांचं टार्गेट समोर आहे. जी मेहनत केलेली आहे या संपूर्ण सत्रामध्ये त्या मेहनतीचं फलित प्राप्त करण्याची वेळ आपल्याला पाहायला मिळते. काय दर्जेदारी लढत आहे. अवधूत दांडेकर वन मॅन शो वन मॅन आर्मी चेस मास्टर फिनिशर तारणहार संकट मोचक मॅन ऑफ क्रायसिस गेम चेंजर सध्या स्ट्राईक वर आहे. कशा रीतीने चेंडू हाताळणार जयेश हे मात्र लक्षणीय लक्षवेधी चित्तथरारक चित्तवेधक रोमांचक रोमहर्षक चित्ताकर्षक हृदयाची स्पंदनं वाढवणारा हा क्षण आहे. 1 चेंडू शिल्लक आणि 6 धावांचं टार्गेट समोर. येथे चेंडू निघून चाललाय लॉंग स्टॉपच्या रिझन मध्ये सरते शेवटी. येथे या वाईट चेंडू करिता रिव्ह्यू घेण्यात आलाय. चला यावं थर्ड अंपायर आपण परीक्षण करावं. केवळ 1 धावेचा फरक या मॅच मध्ये भरपूर काही सांगून गेलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी परंतु काय जबरदस्त खेळ बघायला मिळाली. हारलो तरी चालेल परंतु मैदान गाजवता आलं पाहिजे. अवधूत दांडेकरच्या या फायटिंग स्पिरिट करिता एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. पराभूत झालं तरी हरकत नाहीये परंतु प्रतिस्पर्धी संघाने देखील सांगितलं पाहिजे की हा आयुष्यातला एक कठीण खेळ होता कठीण सामना होता. अवधूत दांडेकर यू ब्युटी जबरदस्त फलंदाजीचं पृथक्करण बघायला मिळालं. प्लेअर ऑफ द मॅच सामना वीर मिस्टर उमेश पठारे आपण यायचंय आणि सन्मानाने आपला पुरस्कार स्वीकारावा. केवळ 1 धाव कमी पडली या मॅच मध्ये. म्हणतात ना की लोकशाहीमध्ये एका मताला परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला फार मोठं महत्व आहे. 1च धाव कमी पडली. दांडाखाडी संघाचा संघर्ष अवधूत दांडेकर ने केलेलं ज्वलंत प्रदर्शन खरोखरच उल्लेखनीय होतं. चला उमेश पठारे आपण या प्लेअर ऑफ द मॅच. 44 धावांची महत्वपूर्ण खेळी ज्याने साकारलेले आहे सामना वीर ठरलेले आहेत. उमेश आपण यावं आणि आदराने सन्मानाने आपला पुरस्कार स्वीकारावा. नेक्स्ट मॅच 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी आणि त्यांच्या विपक्षात